केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। आता इयत्ता 9वी पासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे। विशेष म्हणजे या 3 भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणे बंधनकारक राहणार असून एक भाषा विदेशी असू शकते। हा नवा नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे। सीबीएसईने या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी करत शाळांना आवश्यक सूचना दिल्या आहेत। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणाची नवी रचना एनसीईआरटीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना R1, R2 आणि R3 अशा 3 भाषा निवडीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत। महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी ठेवण्यासाठी बोर्डाने काही सवलतीही दिल्या आहेत। तिसरी भाषा शिकणे अनिवार्य असले तरी 10वीच्या बोर्ड परीक्षेत त्या भाषेचा स्वतंत्र पेपर असणार नाही। तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन केवळ शालेय स्तरावर केले जाणार आहे। मात्र त्या गुणांचा उल्लेख गुणपत्रिकेत होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष करू नये असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे। दरम्यान सीबीएसईच्या माहितीनुसार भाषा शिक्षणातील वाचन, लेखन, व्याकरण आणि संवाद कौशल्यामध्ये 75 ते 80% समानता असल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त अभ्यासाचा मोठा भार जाणवणार नाही असा दावा बोर्डाने केला आहे। तसेच 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी R3 या तिसऱ्या भाषेची नवीन पुस्तके उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांना 6वीच्या पुस्तकांवर आधारित अभ्यास करावा लागणार आहे। शाळांना स्थानिक साहित्य, कविता आणि सांस्कृतिक घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांचा भाषिक विकास घडवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। सीबीएसईच्या या नव्या धोरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार असल्याचे मानले जात आहे।